नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं आपल्या या प्रेमरंग यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला आपल्या या प्रेमरंग चॅनेलवरील कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या कथेचे अपडेट्स वेळेवरती मिळत जातील. चला मग आता आपल्या कथेकडे वळूया. प्रेम हे भाग 18. रियांश रागातच त्याच्या रूममध्ये जातो आणि रागाने त्याची बॅग बेडवरती फेकून देतो. का लग्न केले मी, मला खरंच समजत नाही. ऑफिसमध्ये आयुष फक्त याच विषयावरती माझ्याशी बोलत असतो आणि मी घरी आली की घरचेसुद्धा याच विषयावरती माझ्याशी बोलत असतात. लग्न करून डोक्याला ताप होत आहे. बास आता, खूप झाले. सध्या तरी 3-4 महिने झालेले आहेत. अजून काही दिवस नंतर एकदा डिवोर्स झाला की माझ्या डोक्याला ताप नाही. ती तिची लाईफ जगेल आणि मी माझी लाईफ अगदी सुखाने जगेन. रियांश रागात फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये निघून जातो. तो फ्रेश होऊन बाहेर येतो. तोपर्यंत सीमा काकू रियांशसाठी गरमागरम कॉफी घेऊन रूममध्ये आलेल्या होत्या. साहेब, कॉफी गरम आहे, तोपर्यंत पिऊन घ्या. सीमा काकू बोलतात आणि टेबलवरती ती कॉफी ठेवतात. तेच इकडे रियांश सीमा काकूंकडे बघतो आणि बोलतो, हे काय, तुम्ही कॉफी घेऊन आलेला आहात? पिहू कुठे गेली? ती रोज मला कॉफी देते. हो साहेब, ताईंनीच मला पाठवले आहे कॉफी घेऊन. मी त्यांना बोलत होते तुम्हीच घेऊन जावा, पण त्या ऐकतच नव्हत्या. त्याच बोलल्या, मी किचनमधलं बघते, तुम्ही कॉफी घेऊन जाता, त्यामुळे मीच कॉफी घेऊन आले. ठीक आहे. सीमा कॉफी ठेवून निघून जाते. रियांश रागात कॉफीचा मग फेकून देतो. पिहू कॉफी घेऊन रूममध्ये आली नाही, त्यामुळे त्याचा राग आणखीनच वाढलेला होता. रियांश परत एकदा कॉल करून दुसरी कॉफी मागवतो. दुसऱ्या वेळेसुद्धा सीमा काकूच कॉफी घेऊन येतात. खरं तर रियांशला वाटलं होतं की यावेळी तरी पिहू कॉफी घेऊन येईल, पण नाही, यावेळीसुद्धा पिहू वरती कॉफी घेऊन आलेली नव्हती. त्यामुळे रियांश यावेळीसुद्धा कॉफी नको बोलतो आणि रागात वस्तू फेकू लागतो. सीमाला रियांशचा राग समजलेला होता. अहो ताई, साहेब रागवले आहेत वाटतं. सीमा पिहूला किचनमध्ये येऊन बोलते. का, आता काय झालं? माहिती नाही बघा, पण खूप चिडलेले आहेत. ते कधी चिडत नाहीत. प्रत्येक वेळी दुसऱ्यावर रागवायचे एवढंच त्यांना जमते. नेहमी स्वतःचा विचार करतात, पण कधीतरी त्यांनी दुसऱ्याच्या फिलिंगचा विचार केलेला आहे का? त्यांना मन आहे तसे प्रत्येकाला मन आहे ना. यांना सगळं काही त्यांच्या मनासारखेच पाहिजे. जरा काही चुकीचे मनाविरुद्ध घडले की लागले चिडचिड करायला. सीमा काकूंचे बोलणे ऐकून पिहू मनातच बडबड करू लागते. काय झाले ताई, तुम्ही अशा गप्प का बसलेला आहात? तुमचं आणि साहेबांचं काही बिनसलं आहे का? म्हणजे माफ करा, मी अशी या घरची मोल करेन तरी पण तुम्हाला असं विचारत आहे. पण तुम्ही खूप चांगले आहात हो, आणि साहेब खूप चिडचिड करत असतात, त्यामुळे तुमची काळजी वाटते. काकूंचे बोलणे ऐकून पिहू भानावरती येते आणि बोलते, हो काकू, तुमच्या फिलिंग मी समजू शकते, पण आमच्यामध्ये तर भांडण वगैरे असं काहीही झाले नाही. सकाळी तर हे नीटच बोलत होते माझ्याशी. कदाचित ऑफिसमध्ये काहीतरी झाले असेल, होतील ते आपोआप शांत. हां, मग ठीक आहे. मग अशी मी कॉफी द्यायला गेले होते तेव्हा तुम्ही का कॉफी घेऊन आला नाहीत, तसं ते विचारत होते. मला असं वाटतंय की तुम्ही कॉफी घेऊन गेला नाही त्यामुळे साहेब चिडले नसतील ना? नाही हो काकू, एवढ्या छोट्या कारणावरून कशाला कोण चिडेल? कॉफी मी दिली काय आणि तुम्ही दिली काय, एकच ना? हां, असेल तसेही, सीमा बोलते. तेच सीमाचे बोलणे ऐकून इकडे पिहू विचार करू लागते. काकू बोलत आहे तसंच असेल का? मी कॉफी घेऊन गेले नाही त्यामुळे हे चिडले असतील का? नाही पिहू, तू पण ना काही पण विचार करत बसतेस. त्यांना तर मी समोर आलेली आवडत नाही. ते आत्ताच तुझ्याबद्दल कसे बोलले ते ऐकले नाहीस का तू? त्यांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. उगीच ते प्रेमात पडलेले आहेत, ही अशी अपेक्षा तू करू नकोस. शक्य होईल तेवढं त्यांच्यापासून लांब राहा. पिहू तिच्या विचारामधून बाहेर येते आणि परत तिच्या कामाला सुरुवात करू लागते. रात्रीच्या वेळी जेवण करताना सगळेजण एकत्र जेवायला बसलेले होते. रियांशसुद्धा तिथे आलेला होता. पिहू मात्र काही बोलत नव्हती आणि रियांशच्या समोरसुद्धा ती येत नव्हती. पिहू बेटा, सगळेजण जेवायला बसलेले आहेत, तू पण बस ना. निलिमा
पिहू जेवायला सगळ्यांना वाढत होती, त्यामुळे पिहूकडे बघून बोलते, नाही आई, मी नंतर जेवते. मी वाढते ना तुम्हा सगळ्यांना, तुम्ही जेवून घ्या. तेच आजी रागाने रियांशकडे बघतात आणि पिहूला बोलतात, पिहू, घरातल्या एका माणसाला तुझी काळजी नाही, पण आम्हाला तुझी काळजी आहे बरं का. तू आजारी आहेस, आजारी असूनसुद्धा तू आमच्यासाठी जेवण बनवलेस. दमली असशील, जेवून घे. तुला मेडिसिनसुद्धा खायची असतील, त्यामुळे आत्ताच जेवायला बस. आजींचे बोलणे ऐकून पिहू नाईलाजाने एकदा रियांशकडे बघते आणि जेवायला बसते. खरं तर ती रियांशला टाळत होती, जास्तीत जास्त रियांशपासून दूर राहायचा प्रयत्न करत होती. पिहू बरोबर रियांशच्या समोरच्या चेअरवरती बसते, पण ती रियांशकडे बघत नव्हती. रियांशचे लक्ष मात्र सारखे सारखे पिहूकडे जात होते. पिहू फक्त ताटाकडे बघत हळूहळू खात होती. रियांश पिहूकडे बघत होता. पिहूच्या जेवणाकडे अजिबात लक्ष नव्हते. ती कुठल्या तरी विचारामध्ये हरवलेली होती. ही अशी का जेवत आहे? माझ्याकडे बघतसुद्धा नाही. आज कॉफी घेऊनसुद्धा वरती आली नाही. हिला माहिती आहे ना मला हिच्या हातची कॉफी चालते, आणि तिने मुद्दाम सीमा काकूंना पाठवले. माझ्यापेक्षा आता हिला किचनमधली कामे महत्त्वाची वाटू लागलेली आहेत. एवढी आजारी आहे, तब्येत खराब आहे हे माहिती असूनसुद्धा किचनमध्ये काम करायची खूप हौस आहे. काय एवढी गरज लागली आहे किचनमध्ये काम करायची? घरामध्ये खूप सारे मेड आहेत ना. पण नाही, सगळं काही स्वतः करायचे असते. नवऱ्याला कॉफी तेवढी द्यायला नको, किचनमध्ये काम करायला वेळ आहे, पण मला कॉफी आणून द्यायला वेळ नाही. रियांश पिहूकडे बघतच मनामध्ये विचार करत होता. पिहू थोडेसे खाते आणि लगेच जेवण बास करून किचनमध्ये निघून जाते. ही मुलगी तर ना जेवणाकडे अजिबात पिहूचे लक्ष नाही, स्वतःची अजिबात काळजी घेत नाही. बघा ना आई, किती कमी जेवली आहे. निलिमा पिहूचे हे वागणे बघून बोलते. तोपर्यंत इकडे रियांशसुद्धा रागात अर्धवट जेवण करून रूममध्ये निघून जातो. आता याला काय झाले? आजी सगळ्यांकडे बघून विचारतात, आजी, मला वाटतंय आपण इकडे आलो त्यामुळे या दोघांना एकांत भेटत नाही, त्यामुळे बाई अशी चिडचिड करत आहे. शिव हसत बोलतो, ए शिव, गप ना रे, तुझ्या बाईचा स्वभाव माहिती आहे ना तुला, उगीच तू मस्करी करत असतोस. पण रियांश हा सगळा राग तुझ्या बहिणीवरती काढत असेल. उगीच बिचारी पिहू काहीच बोलत नाही. निलिमा बोलते, मॉम, मी काय म्हणतोय, आपण त्या दोघांना एकत्र आणूया का? म्हणजे आता काय करायचं आहे? शिवचे बोलणे ऐकून आजी पटकन बोलतात, अगं आजी, म्हणजे आपण त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला पाठवूया का? हो, आणि रियांश आपलं लगेच ऐकणार आहे का? आपण जा बोललो तर तो लगेच जाणार, असं होणार आहे का? निलिमा बोलते, मग आपण त्यांना एकत्र आणलं पाहिजे. किती दिवस हे असंच राहणार आहे? भाई रोज येतो आणि चिडचिड करतोय, वहिनीला समजून घेत नाही. शिव थोडा वेळ थांब, सगळं ठीक होईल, मी आहे ना, आजी बोलतात. ए आजी, म्हणजे काय करणार आहेस का तू? शिव एक्सायटेड होऊन विचारतो. समजेल तुला लवकरच, थोडा वेळ फक्त थांब. तेच इकडे पिहू काकूंना किचनमध्ये थोडीफार मदत करते. पिहूला खरं तर रूममध्ये जायची इच्छा नव्हती. रियांशसमोर तिला जायचेच नव्हते, पण रूममध्ये तर जावे लागणारच होते. थोड्या टेन्शनमध्येच पिहू रूममध्ये जाते आणि रूमचा दरवाजा हळूच ओपन करते. रियांश तिला बेडवरती दिसत नाही. ती आणखीन आतमध्ये जाते. रियांश रूममध्ये कुठेही नव्हता. हुश, बरं झालं हे रूममध्ये नाहीत. यांना काय झालं आहे काय माहिती. खरंच हे माझ्यावरती रागवलेले आहेत का? पण मी तर काहीच केले नाही, मग कशाला हे माझ्यावरती रागवतील? जाऊ दे. रियांश देशमुख हा विषयच खूप अवघड आहे. त्या विषयावरती कितीही अभ्यास करा, मी नापासच होणार आहे. यांचा राग एका राक्षसापेक्षा भयंकर आहे. एकदा हा राक्षस चिडला की चिडला, मग तो कोणालाच ऐकत नाही. जाऊ दे, हे यायच्या आधी मी झोपते. जर हे आले तर उगीचच यांच्यासमोर मी दिसायला नको. मला बघितले की यांचा जास्तच राग होईल. पिहू विचार करतच तिचे ब्लँकेट घेते आणि सोफ्यावरती जाऊन झोपते. पिहू रूममध्ये यायच्या आधी रियांश खरं तर पिहूची रूममध्ये खूप वेळ वाट बघत बसलेला होता.
त्याच्या कामामध्ये सुद्धा लक्ष लागत नव्हते, कारण आज तो नीट पिहूशी जास्त बोलला नव्हता. आता त्याला पिहूची सवय झालेली होती. सतत पिहू त्याच्यासमोर असावी, तिने त्याच्याशी बोलावे, ती जे करेल ते फक्त त्याच्यासाठीच करावे असं रियांशला खूप वाटत होतं. पण या सगळ्या फिलिंग त्याला समजत नव्हत्या. हे त्याला असं का वाटतंय हेच त्याला खरं तर समजत नव्हते. खरं तर जेव्हा रियांश पिहूच्या रूममध्ये वाट बघत होता तेव्हा अचानक रियांशला ऑफिसमधून महत्त्वाचा कॉल येतो. त्यामुळे तो त्याच्या महत्त्वाच्या कामासाठी त्याच्या पर्सनल रूममध्ये निघून जातो. तोपर्यंत आपली पिहू इकडे रूममध्ये येऊन झोपीसुद्धा गेलेली होती. तेच रियांश त्याचं काम आवरून पटकन रूममध्ये येतो. त्याला पिहूची एक अनामिक ओढ लागलेली होती. कधी एकदा मी पिहूशी बोलतोय असं त्याला झालेलं होतं. तो रूममध्ये येऊन बघतो तर पिहू सोफ्यावरती येऊन झोपलेली होती. हे काय, ही झोपलीसुद्धा? असं कसं ही झोपू शकते? माझ्याशी काहीच न बोलता ही कशी काय झोपू शकते? आणि ही इथे सोफ्यावरती का झोपलेली आहे? मी तर हिला बेडवरती झोपायची परमिशन दिलेली आहे. एकतर एवढा मोठा बेड आहे, दोघेजण अगदी निवांतपणे बेडवरती झोपू शकतो. पण नाही, या मॅडमांना साजूकपणाचा आव कोण आणणार ना? रियांश बडबड करत रागातच पिहूच्या जवळ जातो आणि पिहूला उचलून बेडवरती झोपवतो. पिहू झोपेतच रियांशने उचलल्याबरोबर रियांशला घट्ट मिठी मारते, कारण एसीचे टेम्परेचर जास्त होते. त्यामुळे रियांश जवळ आल्यानंतर ती लगेचच त्याला बिलगते. आणि या आपल्या रियांश साहेबांना आणखीन काय पाहिजे होते? साहेबांचा राग लगेचच गायब. रियांश पिहूला बेडवरती नीट झोपवतो, पण पिहूने रियांशचा टी-शर्ट झोपेतच घट्ट पकडलेला होता. त्यामुळे रियांशला पिहूपासून दूर होताच येत नव्हते. रियांश पिहूला थोडेसे बेडच्या आतल्या बाजूला झोपवतो आणि तोसुद्धा तिच्या बाजूला झोपतो. झोपताना सगळ्यात आधी पिहूला त्रास होऊ नये म्हणून रियांश एसीचे टेम्परेचर नीट लावतो, ज्यामुळे पिहूला एसीचा त्रास होणार नाही आणि तिला थंडीही वाजणार नाही. आणि त्यानंतर ब्लँकेट नीट दोघांच्याही अंगावरती टाकतो. अशीच कायम पिहू सोबत असावी असं खरं तर रियांशला खूप वाटत होतं. पण तोही रियालिटी मान्य करायलाच तयार नव्हता की आजपर्यंत तो कधीच कोणाच्याच प्रेमामध्ये पडलेला नाही. त्यामुळे खरं तर प्रेम नक्की काय असतं, प्रेमामध्ये कोणते बदल होतात याबद्दल त्याला काहीही माहिती नव्हते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जयच्या बाबतीत, जयच्या आयुष्यात जे काही झाले ते परत कधी त्याच्या बाबतीत होऊ नये असं त्याला वाटत होतं. पण यावेळी तो जास्त पिहूकडे खेचला जात होता. पण हे नक्की काय होतं आहे याची कल्पना मात्र त्याला अजिबात नव्हती. पण हे जे काही होत होते त्यातून त्याला खूप भारी वाटत होतं. ती फिलिंग त्याने आजपर्यंत कधीच अनुभवलेली नव्हती. रियांश झोपलेल्या पिहूकडे बघण्यामध्ये अगदी मग्न झालेला होता. तिचे हे रूप त्याला भारावून टाकत होते. दिवसभर काम केल्यामुळे तो पूर्णपणे थकलेला होता. चिडचिडसुद्धा होत होती. पण आता पिहूला असं बघून त्याचा सगळा काही कंटाळा, चिडचिड गायबच झालेली होती. अशी का वागतेस तू? मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण तू रूममध्ये आलीच नाहीस आणि आतासुद्धा लवकर झोपलीस. तुला माझ्यासोबत बोलू नाही का वाटत? घाबरतेस का मला? मला तर तुझ्याशी खूप बोलू वाटतं आहे. का ते मला नाही माहिती, पण तुझ्याशी बोललो की मला खूप छान वाटते. पण तू तर किचनमध्ये बिझी असतेस. या रियांश देशमुखसाठी तुझ्याकडे टाईमसुद्धा नाही. कितीतरी मुली माझ्याशी बोलायला तरसतात, पण तू मात्र तशी नाहीस. तू काहीतरी वेगळीच आहेस. रियांश पिहूच्या चेहऱ्याकडे बघूनच स्वतःच्या मनाशी बोलत होता. तोपर्यंत इकडे पिहू झोपेतच रियांशला आणखीनच जास्त घट्ट मिठी मारते आणि तिचा चेहरा रियांशच्या छातीमध्ये लपवते. रियांश पिहूला स्वतःच्या मिठीमध्ये घेतो आणि तिच्या केसांमधून हलकेसे हात फिरवू लागतो. तुला माहिती आहे का, जेव्हा तू किडनॅप झाली होतीस तेव्हा मला खूप वेगळं वाटलेलं होतं.
कधी एकदा तू सापडतेस असं मला वाटत होतं. रियांश एकटाच पिहूकडे बघून बडबड करत होता. रियांश हळूच पिहूच्या केसांवरती किस करतो आणि तो सुद्धा तसाच तिला घट्ट मिठी मारून झोपी जातो. दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये झोपल्यामुळे दोघांनाही खूप छान झोप लागलेली होती. सकाळी पिहूला जाग येते आणि रियांशच्या मिठीमध्ये बघून तिच्या चेहऱ्यावरती एक हलकीशी स्माईल येते. पण अचानक पिहू पटकन भानावरती येते आणि पटकन रियांशच्या मिठीतून बाहेर येते. मी इथं कशी काय? मी तर रात्री सोफ्यावरती झोपले होते आणि आता मी बेडवरती, ते पण यांच्या मिठीत. असं कसं होऊ शकते? यांनी मला बेडवरती आणले का? नाही, हे असं का करतील? आधीच हे चिडचिड करतात. माझा चेहरा यांना बघूसुद्धा वाटत नाही, मग हे असं करूच शकत नाहीत. मग काय मीच झोपेत चालत बेडवरती आले की काय? हो, असेच झाले असणार. आदू मला बोलत होती तू झोपत बडबड करतेस, तसंच मी झोपेत चालतेसुद्धा का? यांनी जर मला असं त्यांच्याजवळ त्यांच्या बेडवर बघितलं तर आणखीनच चिडतील. पिहू विचार करत पटकन उठते आणि तिचं आवरायला वॉशरूममध्ये निघून जाते. रोजच्याप्रमाणे पिहू तिचं आवरते, देवपूजा करते आणि नाश्त्यासाठी किचनमध्ये जाते. इकडे रियांशला लेटच जाग आलेली होती. तो बाजूला बघतो तर पिहू बेडवरती नव्हती. उठली वाटतं, आता गेली असेल किचनमध्ये. मला तर प्रश्न पडला आहे, मी घरामध्ये मेड कशासाठी ठेवलेले आहेत? रियांश विचार करत तो सुद्धा त्याचं लवकर आवरतो आणि खाली निघून येतो. आतासुद्धा पिहू रियांशशी बोलत नाही किंवा त्याच्याकडे बघतसुद्धा नाही. रियांश मात्र पिहूकडेच बघत होता, पण पिहू त्याच्याकडे बघत नव्हती. त्यामुळे रियांशची चिडचिड वाढत होती. पिहूचं असं इग्नोर करणं रियांशला त्रास देत होतं. रियांश रागातच नाश्ता न करता ऑफिसला निघून जातो. यांना काय झाले? नाश्ता काय यांनी केला नाही? यांना मी बेडवरती झोपले होते हे समजलं तर नाही ना? जर समजलं असेल तर खरंच आता माझं काही खरं नाही. पिहू मॅडम, वाघाच्या शिकारीसाठी आता तयार राहा. पिहू स्वतःच्या मनाशीच विचार करत होती. तिकडे रियांश उपाशीच ऑफिसला निघून गेलेला होता. त्यामुळे पिहू रियांशसाठी त्याचं आवडीचं जेवण बनवते. आई, हे सकाळी नाश्ता न करताच गेले आहेत, म्हणून मी त्यांच्यासाठी जेवण बनवलेलं आहे. अरे वा, हे बरं केलेस तू पिहू. आई, मी असं म्हणत होते की कोणाला तरी डबा ऑफिसमध्ये द्यायला सांगता का? अगं पिहू, कोणाला तरी जायची काय गरज आहे? तूच जा ना. आणि मागच्या वेळी तू गेली होतीस की डबा द्यायला. आता तुला सगळं काही माहिती झाली आहे आणि तू ये, जाऊन फिरून ये, तुला पण बरं वाटेल. नाही आई, मी कशाला जाऊ? डबाच तर फक्त द्यायचा आहे ना. हो पिहू, म्हणून मी बोलते, तूच जा. निलिमा पिहूच्या जास्तच पाठीमागे लागलेली होती. त्यामुळे पिहूसुद्धा ऑफिसमध्ये रियांशसाठी डबा द्यायला तयार होते. तेच इकडे RD कंपनीमध्ये रियांश त्याच्या केबिनमध्ये बसलेला होता. रियांशच्या ऑफिसमध्ये सुद्धा लक्ष लागत नव्हते. आज रियांशने प्रत्येकाला धारेवरती धरलेले होते. सगळ्यांना ऑफिसमध्ये आत्तापर्यंत समजले होते की रियांशचे काहीतरी नक्कीच बिनसलेले आहे. रियांशला पिहूची आठवणसुद्धा येत होती आणि पिहूचा रागसुद्धा येत होता. काय रे रियांश, आज काय झाले तुला? एवढी का चिडचिड करत आहेस? आयुष रियांशला विचारतो. काही नाही, मला कशाला काही होतं आहे. मीच प्रत्येकाशी बोलायचा प्रयत्न करतो आहे, पण त्या व्यक्तीला माझ्याशी बोलायचेच नाही असं आता मला वाटतं आहे. काय झालं रियांश, काय बोलत आहेस तू? कोण बोलत नाही तुझ्याशी? रियांश देशमुखला इग्नोर करायची कोणाची हिंमत झाली? पिहू बोलत नाही. कालपासून मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो आहे, पण माझ्यासमोर येतसुद्धा नाही. ओह अच्छा, म्हणून साहेब एवढे चिडले आहेत का? पण वहिनी का तुझ्याशी बोलत नाहीत? आयुष गप्प बस प्लीज, उगीच आता तू माझे डोके फिरवू नकोस. रियांश, एवढीच वहिनींची आठवण येते तर कॉल कर ना त्यांना. उगीच बिचारे एम्प्लॉई ओरडा खात आहेत तुझा. बोलून घे वहिनीशी, बरं वाटेल तुलासुद्धा. आयुष हसत हसत रियांशला बोलतो आणि बाहेर निघून जातो. आयुषला बाहेर गेलेलं बघून इकडे रियांश थोडा विचार करतो आणि बोलतो, आयुष बोलतोय तसंच करतो, कॉल करतो मी. रियांश पिहूला कॉल करतो, पण पिहूकडे मोबाईल कुठे आहे?
मॅडमचा तर मोबाईल साहेबांनीच रागात फोडलेला होता. शिट यार, हिच्याकडे मोबाईलसुद्धा नाही. तोपर्यंत इकडे बाहेर पिहू रियांशसाठी डबा घेऊन आलेली होती. अरे वहिनी, तुम्ही इथे? आयुष रियांशच्या केबिनच्या बाहेर येऊन उभा राहतो. तोपर्यंत त्याला पिहू दिसते. हां हो भाऊजी, ते यांच्यासाठी मी डबा घेऊन आले होते. ओह, आज चक्क डबा, मजा आहे रियांशची. अहो आयुष भाऊजी, ते ना यांनी सकाळी नाश्ता केला नव्हता म्हणून मी यांच्यासाठी डबा घेऊन आलेले आहेत. अच्छा, असं आहे तर मग आता आलाच आहात तर जावा ना त्याच्या केबिनमध्ये. साहेब आज खूपच चिडचिड करत आहेत. मगाशी तुमचं नाव काढलं होतं, तोपर्यंत तुम्ही हजर. माझी आठवण का? आता काय झाले? पिहू जरा घाबरतच विचारते. अहो वहिनी, काही नाही झालं, तुम्ही जावा, त्याला जेवायला द्या. मी जाऊ का? म्हणजे भाऊजी तुम्ही जावा ना, मी तुमच्यासाठी सुद्धा जेवण आणले आहे. हो वहिनी, तुम्ही जावा, मी पण येतो, पण माझं थोडं काम आहे ते करतो आणि येतो. तोपर्यंत तुम्ही तरी आतमध्ये जावा ना. आयुषचे बोलणे ऐकून आता पिहूचा नाईलाज झालेला होता. रियांशला तर डबा द्यायचाच होता, त्यामुळे आतमध्ये गेलंच पाहिजे होतं. असा विचार करून पिहू रियांशच्या केबिनमध्ये जाऊ लागते. केबिनमध्ये जाताना पिहू डोअर वाजवते, पण रियांश काहीच बोलत नाही. कितीतरी वेळ पिहू वाट बघून आतमध्ये जाते. बघते तर रियांश केबिनमध्ये नव्हता. पिहू तिथेच केबिनमध्ये डबा ठेवते आणि रियांशची वाट बघत तिथेच सोफ्यावरती बसते. तेवढ्यात तिच्या कानी एक आवाज ऐकू पडतो. हे यू, तू इथे कशी काय? शनाया आतमध्ये येऊन बोलते. शनायाचे बोलणे ऐकून पिहू पटकन उठते आणि बोलते, ते मी डबा द्यायला आले होते. सारखे काय गं तूच डबा घेऊन येतेस? सरांच्या खूपच मागे पुढं करत आहेस आजकाल. पण सर तुझ्यासारख्या मुलींना अजिबात भाव देत नाहीत. तू मोलकरी नाहीस ना गं त्यांच्या घरची, मग तसंच वाग. शनायाचं बोलणं ऐकून पिहूला खूप वाईट वाटत होतं, पण पिहू मात्र काहीच बोलू शकत नव्हती. तेच शनाया परत बोलते. दिलास ना आता डबा, मग काय इथे थांबलेली आहेस? सर येतील तेव्हा मी त्यांना जेवण देईन, तुला इथे थांबायची काहीही गरज नाही. शनायाचं बोलणं ऐकून पिहूला खूप वाईट वाटलेलं होतं, त्यामुळे पिहू तिथून निघून जाते. पिहू जेव्हा आली होती तेव्हा रियांश त्याच्या रूममध्ये गेलेला होता. म्हणजेच रियांशच्या केबिनमध्ये रियांशने आतमध्ये त्याची एक रूमसुद्धा बनवलेली होती. तिथेच तो गेलेला होता. काही वेळानंतर रियांश परत त्याच्या केबिनमध्ये येतो. रियांशला आलेलं बघून शनाया पटकन बोलते, सर हा डबा तुमच्या घरातून आला आहे, लवकर सर तुम्ही जेवून घ्या. रियांश फक्त बोलतो आणि शनायाला बाहेर जायला सांगतो. रियांशला सुद्धा सकाळी ब्रेकफास्ट केला नव्हता, त्यामुळे खूप भूक लागलेली होती, त्यामुळे तो सुद्धा पटकन जेवायला बसतो. सगळं काही त्याच्या आवडीचेच जेवण होते. तेवढ्यात आयुष परत केबिनमध्ये येतो. हे काय, वहिनी लगेच गेल्या का? आयुष केबिनमध्ये पिहू नाही हे बघून रियांशकडे बघून विचारतो. म्हणजे? रियांश मात्र काहीच न समजल्यासारखं जेवतच आयुषकडे बघून बोलतो. अरे म्हणजे रियांश, वहिनी तुझ्यासाठी डबा घेऊन आल्या होत्या ना, मग त्या लगेचच काय केल्या? तुला तर वहिनीशिवाय करमत नव्हते, मग बरे लगेच त्यांना तू घरी पाठवलंस. तू आणखीन त्यांच्याशी भांडलास की काय? आयुष, पिहू इथे आली होती का? रियांश आयुषचे बोलणे ऐकून बोलतो. रियांश, मग मी मगासपासून काय बडबड करत आहे? म्हणजे तुला वहिनी भेटल्याच नाहीत का? नाही, ती मला नाही भेटली. मी इथे आलो होतो तर मी शनाया बोलल्या घरातून डबा आणला आहे. रियांश शांतपणे बोलतो. मला नव्हते माहिती पिहू इथे आलेली आहे ते. अच्छा, म्हणजे तुझी जी पेय आहे ना, तिनेच वहिनींना घरी पाठवलं असेल. आयुष थोड्या रागातच बोलतो. आयुषचे बोलणे ऐकून रियांश बोलतो. अरे आयुष, पण ती का तसं करेल? आणि पिहूला तरीसुद्धा इथे थांबता येत होतं ना, हे तिचंसुद्धा ऑफिस आहेच ना. ओह रिअली रियांश, वहिनींचं आणि तुझं नातं तू अजून जगाला सांगितलेले आहेस का? जगाला तर तुमच्या नात्याबद्दल काहीच माहिती नाही ना, मग कशा वहिनी इथे थांबणार आहेत? कोणत्या हक्काने त्या इथे थांबतील सांग?
आणि मला माहीत आहे ती शनाया नक्कीच वहिनींना काहीतरी बोलली असेल. रियांश आयुषचे बोलणे ऐकून गप्पच बसतो. कुठेतरी रियांशलासुद्धा आयुषचे बोलणे पटत होते, कारण या सगळ्या गोष्टींसाठी रियांशच जबाबदार होता. रियांशची चिडचिड आता जास्तच वाढलेली होती, कारण पिहू इथंपर्यंत येऊनसुद्धा तो पिहूला भेटू शकला नव्हता. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुढचा भाग लवकरच उद्या प्रकाशित होईल. कथेला असंच छान सपोर्ट करत राहा. तुमचा सपोर्ट म्हणजे लिहायला एक प्रेरणा मिळते. त्यामुळे प्लीज तुमचा सपोर्ट असेल तर असंच नवीन नवीन कथा तुमच्यासाठी येत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.